दुपारचे 1 वाजलेत. तर मी जरशा गाया 11:30 वाजता तिथले वरती बांधल्यात पाणी पाजून आणि ह्यांना पाणी पाजायचं बाकी आहे. तरी सकाळचं खाऊन बसलेत हे सगळे. ह्यांना आता आई काटुनात नेणार आहे. हे सगळे बसले तिकडं काटुनात. दारे पण चालू आहेत. पप्पा पण तिकडंच दाऱ्यावरती गेलेत आणि आई आता ह्यांना मग तिकडं बांधीन आणि थोडं गवत काढीन अद्रकमधलं. तर आईला बघून उठली गंगा. ह्यांना आधी पाणी पाजायचं आहे. आता सगळे एक एक उठायला लागले. तर ह्यांना पाणी पाजून मग आईपाशी सोडून देतो आणि पप्पा आहेतच मग आईला तिकडे बांधू लागायला. फ्रेंडच्या पलीकडून देवशाहीने पाणी पिते आणि ह्या दोघी इथं पितात. त्याने बाकीचे 3 पाजून तिथं बाहेर चिमण्या बांधतात ना त्या झाडाला बांधल्यात. मग आता गेल्या की सोडायच्या. जवळ गाया मोकळ्या सोडून दिल्यात. आईने फक्त खिलरी हातात धरली, बाकीच्या सगळ्या मोकळ्याच आहेत. आणि पप्पा आहेतच काटुनात आईला बांधू लागायला. गेले आता लांब गाया. तर रात्रांच्या झाडाला पाणी सोडलं होतं, आता ते भिजले. तर आता इकडे समोरच्या झाडाला पाणी सोडतो फुलांच्या. तर ते नंतर हे फुलाचं झाड थोडं थोडं भिजवतो ह्यांना. नंतर बोर बंद करतो किंवा कुठं पाणी सोडतो दुसऱ्या झाडाला. छोट्याल्या पिल्लांना पाणी पाजून घेतो. विजेल इथं चरायला बांधलंय. तो पाणी काय पिला नाही. तर मग ह्या लिंबूने झाडाला बांधलं. इथं थोडं गवत खाईल, मग 4-5 वाजता पाणी पिईल. तो खातोय तो. आता मी इकडं पाणी कुठं चालू आहे का बघतो घासात. पाणी इथं चालू आहे घासातलं. ह्या वाफ्यात तर हा वाफा बघतो कडेला गेलाय का. पाणी गेले कडेला, बघून आलोय मी. तर आता दुसऱ्या वाफ्यातलं पाणी लावतो. आता नवीन वाफ्यात पाणी काढलंय मी. बैल मी इकडं बांधले होते विजेच्या जागेवरती. मोठा बैल बांधला होता आणि छोटा पलीकडे बांधलाय. आणि हिथली जी वासरं होती ना ही पप्पांनी सोडले. तर एक इथं खाते आणि दुसरं तिकडं खाते. तर ह्यांना पप्पांनी मोकळं सोडलंय, बांधला नाही ह्याला. पण ते इथंच गवत खाते. हा वेल खाऊ नये त्याने फक्त. याला शेंगा पण लागल्या चांगल्या, हा खाऊ नये. बाकी जे 2 काळे होते ते पण पलीकडे बांधले समोर. आणि ते तांबडं कसं इकडं बघतंय. आता मी ऊस आणायला जातो. म्हणजे आज भैया नाही, ऊस मलाच तोडायचा आहे आणि मलाच भरून आणायचं आहे. बैलगाडी घेऊन जातो. म्हणजे बैल तिथं बैलगाडी सोडल्यानंतर थोडंसं खातील गवत वगैरे ऊसात. तर बैलगाडी घेऊन ऊसाच्या शेतात आलो आहे. तर बैलांना इकडं मोकळं सोडलं तर ते गवत खातील. मग तोपर्यंत मी ऊस तोडून घेतो. आधी खालच्या कडीचा तोडतो, मग थोडंसं इकडं जास्तीचं राहिलं ना तो. बैल आता सुरुवातीचा थोडा वेळ आधी शेंडे वगैरे खाणार. थोडेसे कोंब फुटलेत ना खालून ऊस तोडलेल्या जागेवरती. तर तिथं थोडे कोंब खाणार. थोडंसं पोट भरलं की थोड्या वेळ मग तिकडं गवताकडे जायला सुरुवात करणार. तोपर्यंत नाही जात गवताकडे सुरुवातीला. ऊस तोडून झालाय, एवढंच तोडलाय. गाडीत भरतो म्हणजे मला अंदाज येईल की कमी पडतोय का जास्त आहे. कारण की अर्धे जनावर तर खाली आईने काटुनात नेलेत त्याच्यामुळं.
कुट्टी करून चारी गायांच्या जागेवरती टाकली गव्हाणीत. बैल खातोय, तो पण बैल खातोय. म्हणजे आता गाया सोडले की डायरेक्ट जागेवर येतात आणि खायला लागतात, मग लगेच बांधायच्या. आता 5:20 झालेत, तर मी बैल त्याच्या जागेवरती आणून बांधलाय. आता हे वासरं पण ह्यांच्या जागेवरती बांधतो. ते तांबडं वासरं पण बांधतो. सगळेच ह्याच्यापासून सुरुवात करतो बांधायला. हे दिवसभर हे बघा मोकळंच आहे, ह्याचाच दोरीवर पाय पडलाय, मोकळंच आहे. दिवसभर इथंच खाण्यात गुंगलंय. आज पहिली वेळेस मोकळं सोडलं तर त्याला किती हिरवं खायचं कळलं ना. चल पी पाणी, इथं पाणी पी. नको तू बस इथेच. ह्याला बांधलंय, आता लालकं घेतो. ए जाग्यावर चल. अरे गय ए येड, चल पाणी पी. अरे बाबा पाणी पी इकडं. हे बघ किती पाणी पी. नको, ह्याला पण ताण नाही, ह्याला पण बांधून घेतो. आता या दोन्हींना पाणी पाजून बांधतो, त्यांच्या जागेवर घेतो. कारणातले जनावर आलेत, आता ह्यांना बांधून घेतो. हिलरी MID महाग आहेत, ह्यांना तोपर्यंत बांधून घेतो.